हॅलो नमस्कार. तर दुपारचे 4-4:30 वाजले होते. माझी अशी उठली होती. मग काय तिला दूध वगैरे पाजलं आणि त्याच्यानंतर मग मलाही थोडासा वेळ होता. ऑफिसचं काम माझं झालं होतं. फक्त अपडेट्स तेवढ्या द्यायच्या बाकी होत्या. मग म्हटलं चला आज हिला रेडी करूया छान असं. मग काय तिला रेडी वगैरे केलं आणि ड्रेस वगैरे घातला. तिचे केस वगैरे छान असे केले आणि त्याच्यानंतर मग मी तिला बोलत होती की ईशू माझ्याकडे बघ. मी तिचे थोडेसे फोटो वगैरे काढत होती. कधी कधी बरं वाटतं असं मुलांना छान असं रेडी करून त्यांचे फोटोज वगैरे काढणं आणि त्यांच्यासोबत खेळणं खूप बरं असं वाटतं. आणि ती माझ्या चार्जरसोबत खेळत होती. ॲक्च्युली तिला ती चार्जरची वायर खूप जास्त आवडते. त्याच्यानंतरून तिचे पप्पा आले होते आणि मग आम्ही चहा वगैरे पिला. त्याच्यानंतरून यक्षचा अभ्यास बाकी होता. सो त्यांनी त्याचा होमवर्क वगैरे घेतला आणि जास्त काही होमवर्क नव्हतं त्याला. थोडंसं कलरिंगचंच काहीतरी करायचं होतं. सो त्याच्या पप्पांनी त्याचे वॉटर कलर काढले होते. मग त्यांनी कलर वगैरे केला. इकडे माझी इशू बसलेली होती. तिचे केस तिने पूर्ण विस्कटले होते. बिलकुल व्यवस्थित ठेवले नव्हते आणि ड्रेसही आम्ही चेंज केला होता. इकडे माझ्या यक्षला ठेस लागली होती 2-3 दिवसापूर्वी आणि त्याची ती पायाची साल आहे ना ती निघाली होती. आता ते बरं झालं होतं तरी तो ती साल काढू देत नव्हता. सो मी त्याला एकदम गोड बोलून असं सांगितलं की बाबा मला ते काढू दे, कारण ते जर अंथरुणात अडकलं ना तर त्याला ते परत जास्त लागणार होतं. सो त्याच्यामुळे मी त्याला बोलली की मी डॉक्टर आहे, चला आता मला ते काढू दे. बिलकुल त्याला लागत नव्हतं तरी तो इतके नाटकं करत होता आणि इतकं विचित्र तोंड करत होता ना की बोलायलाच नको. बोलत होता मला लागतंय. अजून जास्त त्याच्यानंतर त्याच्याकडे कॅमेरा फिरवला ना तर तो अजून जास्त विचित्र तोंड करत होता आणि त्याला काही लागत नव्हतं. त्याची जी मोठी साल होती ती मी ऑलरेडी काढली होती. साईडला एकदम थोडंसं बाकी होतं जे अडकू शकतं. सो तेही मी त्याला काढून दिलं आणि त्याने खूप जास्त नाटकं केली. त्याच्यानंतर आम्ही इकडे छान असं रेडी वगैरे झालो. गुरुवार होता म्हणून आम्हाला मठात जायचं होतं आणि आम्ही खूप वेळेस जातो मठामध्ये, बट मी व्हिडिओ वगैरे असं काही काढत नाही. बट आज म्हटलं चला थोडा वेळ आहे तर मग त्याच्यानंतर आम्ही रेडी झालो. इकडे माझा यक्षही शूज घालत होता आणि आम्ही मठामध्ये गेलो आणि इतकं प्रसन्न वाटतं ना मठात गेल्यावरती, खूप जास्त प्रसन्न वाटतं. आणि गुरुवारी तर मोस्टली जवळपासचे जेवढे मराठी आहेत ना, गुजराती पण येतात बट मराठी जेवढे आहेत ना तेवढे सगळे गुरुवारी दर्शनासाठी येत असतात आणि खूप प्रसन्न असं वाटतं. आणि असं एकदम असं वाटतं ना की आपल्या एरियामध्ये आलो आहे आणि आपल्या माणसांमध्ये आलो आहे. खूप छान असं वाटतं. पूर्ण 8 दिवसाचा जो थकवा असतो तोही सगळा निघून जातो. म्हणून आम्हाला ज्या गुरुवारी वेळ मिळतो ना त्या गुरुवारी आम्ही इकडे येतोच आणि दर्शन घेतो स्वामी समर्थांचं. सो इकडे असा काही नजारा होता. खूप छान असं वाटतं, खूप शांत वाटतं मनाला. सो आजसाठी एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा.